होते ते पहिल्यांदा अध्यक्षाची सभेसाठी अध्यक्षाची निवड करणे, त्यास मंजुरी घेणे, सन 25-26 वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजुरी घेणे आणि त्याच्यानंतर सन 25-26 या आर्थिक वर्षाकरता हिशोब तपासण्याची निवड करणे व त्याचे मानदंड ठरवणे आणि विषय 5वा ठेवला होता. माननीय अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने ऐनवेळी उपस्थित होण्यावर होणाऱ्या विषयावर चर्चा करणे. गणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास त्या दिवशी अर्ध्या तासानंतर त्याच ठिकाणी सभा घेण्यात येईल. सदर सभेस गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही. आपलं नाव सुचवा. आमच्या सभेचे अध्यक्ष विक्रम बोराटे. आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव शेंडे यांनी श्रीफळ देऊन सत्कार करावा ही मी त्यांना नम्र विनंती करतो. सभेच्या अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने आपण बैठकीला सुरुवात करूया. तर पहिला विषय 24-25 या सालातील जमा खर्च ताळेबंद योजनेचे वाचन करणे. तर वाचून दाखवतो आणि वाचून सुद्धा कोणाला काही शंका असेल तर आपण ताळेबंद 50 रुपये प्राप्त झाले ट्रस्टला. त्याच्यानंतर भाडेकरूंना आपण लाईट पुरवतो, त्या लाईट बिलाची रक्कम त्याच्याकडून आपण वसूल करतो. तर त्याचे 38,075 रुपये जमा झाले. त्याच्यानंतर बँकेचा जो चार्ज पडलेला आहे त्याच्यासाठी 3 रुपये 40 पैसे गेले आणि त्याच्यानंतर आपल्या मंदिरामध्ये दानपेठ आहे, त्या दानपेठीमधनं 12,500 रुपये जमा झाले. एकूण साधारणतः 1,71,242 रुपये 24-25 मध्ये आपल्याला ट्रस्टकडे रक्कम जमा झाली. त्याच्यानंतर खर्चाची बाजू पण वाचून दाखवतो. ट्रस्टच्या वतीने जो खर्च करण्यात आला त्याच्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला ट्रस्टनं 63,080 म्हणजे 63,080 रुपये आपल्याला लाईट बिल भरावं लागलं होतं. नगरपालिका मिळकत कर म्हणजे नगरपालिकेचा घरपट्टीचा टॅक्स 10,702 रुपये आपण भरलेला होता. ऑडिट फी म्हणून गेल्या वर्षी 4,276 रुपये म्हणजे 4,276 रुपये ऑडिटर जो आपला होता गोडबोले त्यांना दिलेले होते. आणि कार्यालयीन कामासाठी जॉरास काढलेल्या होत्या त्याचे 306 रुपये गेले होतं. मानधन आपण सचिवांना देत होतो त्याचे 2,000 रुपये गेलेले होते. स्टेशनरी खरेदी केलेली होती म्हणजे त्याच्यामध्ये किर्द खतावणी पावती पुस्तके इतर आवश्यक स्टेशनरी 1,370 रुपये. इलेक्ट्रिक साहित्य घेतलेलं होतं 1,100 रुपयेचं म्हणजे 1,100 रुपये. मेहनताना खर्च आपण देवस्थानच्या मंदिरासाठी आपण काय केलं आहे सेवक ठेवलेला आहे, त्या सेवकासाठी वर्षासाठी 9,600 रुपये खर्च झाला होता. वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या वर्षीची झालेली होती त्याला 295 रुपये खर्च झाला होता. प्रवास खर्च म्हणून 920 रुपये झाले. आणि त्याच्यानंतर सेविंग म्हणजे आपल्याकडे जे पैसे भाड्यापोटी किंवा लाईट बिलापोटीचे येतात त्या भाडे मिळणारी रक्कम सेंट्रल बँकेत भरलेली होती ती 55,000 रुपये. हार फुले खरेदी 3,600 रुपये. पूजा अर्चा खर्च खाते 4,980 रुपये. सण उत्सव खर्च खाते 3,840 रुपये. बँक खर्च खाते 3 रुपये 40 पैसे मागाशी वाचलेले. आणि इतर खर्च 1,650 आणि न्यायालयीन खर्च काय स्टॅम्प लागलेला होता त्याचे 100 रुपये असे एकूण 1,62,822 रुपये 40 पैशाचा गेल्या वर्षी खर्च झालेला होता. मंजूर करावा असे मी काय करतो विनंती करतो. आणि शंका कोणाला असेल तर आपण
प्रिंटा काढलेल्या आहेत, त्या प्रिंटा घेऊन बघू शकता आणि त्याच्यावर काय कोणाला शंका असेल तर विचारू शकता. सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सातारा सुरुवातीची शिल्लक रुपये होते 2,37,720 रुपये. सॉरी, सुरुवातीची शिल्लक होती 9,415 रुपये. त्याच्यानंतर जमा रक्कम बँक झालेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सातारा सुरुवातीची शिल्लक म्हणजे बँकेत जी शिल्लक होती 2,37,720 रुपये. घरभाडे रक्कम जमा मग अशा आपण जमा रकमेमध्ये बघितलेली होती 1,11,249. भाडेकरू लाईट बिल रक्कम बिलापोटी रक्कम जमा 38,075 आणि दानपेटीमध्ये जी रक्कम जमा झाली ती रक्कम होती 12,500. एकूण 4,08,959 रुपये आपल्याकडं ताळेबंदाला जमा बाजूला दिसतात. म्हणजे एकूण जमा रक्कम झाली होती आपली 4,08,959. त्याच्या सण उत्सव खर्च 3840 म्हणजे 3,840. हार फुले खर्च 3600 रुपये. पूजा अर्चा खर्च 4,980 म्हणजे हा एकूण 12,420 रुपये आपला कशासाठी देवळाच्या मंदिरासाठी खर्च झालेला होता. त्याच्यानंतर लाईट बिल आपण MSCBला भरलेलं होतं 63,080 म्हणजे 63,080 रुपये आपण लाईट बिलापोटी भरलेले आहेत ट्रस्टनं. त्याच्यानंतर ऑडिट फी 4,276 दिली. नगरपालिका कर 10,702. प्रवास खर्च 9,920. स्टेशनरी खर्च 1,370. झेरॉक्स खर्च 306. इलेक्ट्रिक खर्च 1,100. सचिव मानधन 2,000. सेवक मेहताना म्हणजे देवस्थानच्या पूजा अर्चा आणि याच्यासाठी खर्च जो केला जातो त्याच्यासाठी 9,600. वार्षिक सभा 295 रुपये खर्च झाले. डायरीन खर्च 100 रुपये. बँक एक्सपेन्सेस म्हणून 3,40 रुपये पडलेले होते. इतर खर्च 1,650 झाला. अखेरची रोख शिल्लक किर्दीप्रमाणे होती 8,420 आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया सातारा शाखा अकाउंट नंबर 3360272814 2,92,716 रुपये 60 पैसे अशी एकूण शिल्लक होती. त्याच्यामध्ये एकूण ताळेबंद आपला 4,08,959 रुपयेचा झालेला आहे. सदर ताळेबंदास आपली सर्वांची मंजुरी मिळावी ही विनंती. कोणाला काही शंका असेल तर विचारा. हिशोब तपासण्याची निवड करणे आणि मेहताना ठरवणे. तर आपलं गेल्या वर्षी ऑडिट गोडबोले अँड सन्स कंपनी यांच्यामार्फत केलं जात होतं. तर त्यांनी चांगल्या प्रकारे हिशोब तपासणीचं काम केलेलं होतं. तर आपण दुसरा हिशोब तपासणीस नेमायचा का तोच ठेवायचा याचा निर्णय सभेनं घ्यावा ही माझी विनंती. तुम्ही बघू शकता तुमच्या कागद आहेत. न्यायालयानं ऑर्डर केली आता आजच्या सभेचं तुम्ही जे घेतलेले याच्या आधी एवढे एवढे ट्रस्टी आहेत त्याची ऑर्डर एखादी आहे का आपल्याला दिली तुम्ही काय करतो साहेब ट्रस्टी कोण कोणाची कळलं पाहिजे असं म्हणतात. मग आहे तिथे उत्तर आहे तिथे किंवा आपण कळलं पाहिजे. ऐका ना सभेला आम्ही तुम्हाला क्वेश्चन विचारतोय त्याचं आम्हाला उत्तर त्यांना सांगा. तुमचं असं असेल तुम्ही बघा तर मग हे उत्तर ट्रस्टी कोण आहे त्याची सांगा ते ओळख करून द्या. आता आणि ते आत्ता ऐकत नाही तुम्ही वाचून दाखवलं हां तर तुम्हीच ट्रस्टी नाही हा माझ्याकडे पुरावा आहे. हां असं तू म्हणतो मला काय कुणी लेखी दिलेलं नाही. माझ्याकडे ऑर्डर आहे कोर्टाची. तुझ्याकडे असेल तू मला दिलीस का? तुम्हाला द्यायला तुमची कोर्टात काढायची असते मी कोर्टात जायचं काय तुम्ही दिलंय ना की मला कोर्टात मला कळवलं का माझ्या पत्त्यावर देवस्थानच्या ट्रस्टच्या पत्त्यावर आलं ऑर्डर कोर्टात असते. नाही पत्र आलं का मला? पत्र यायला तुम्हाला यालाच पाहिजे कोर्टात यालाच पाहिजे. आता कोर्टाला विचारायचं ते का पाठवलंय मला. आणि इथं असं दिलंय की 2019 पासून विश्वस्त मंडळच नाहीये. ती काय असेल विषय तो नाही ठरत.
तो कोर्टातला विषय कोर्टात आहे. आपल्याला जमलेल्या गावकऱ्यांना पण समजलं पाहिजे. नाही, आलं पाहिजे. सगळ्यांना विनंतीपूर्वक सांगतोय की हा. 2019 पर्सनल ट्रस्ट नाहीये. हा. तर ही मीटिंग चालते कशी ह्याचा तुम्ही खुलासा करून घ्यावा, माझी अशी विनंती. दुसरा विषय म्हणजे मी त्याच्यावर दाखल केली पिटिशन की एक तक्रार केली मी 2019ला ट्रस्टी नसताना हे कायदेशीर अकाउंट वापरून जाते ट्रस्टीचं. तर ती मी बँकेला ती ऑर्डर जोडून कोर्टाची सीज बसवला होता. तरी तो सीज काढलेला आहे, कारण की त्याचा तिथं मोठा ठराव दिलेला आहे की प्रसाद कदम यांना आम्ही कमी केलेलं आहे. त्याची मला कोणतीही कोर्टानं सुनावणी केलेली नाहीये. ही त्याची नक्कल आहे. ही कोर्टानं केलेला आदेश आहे इन्क्वायरी की इथं नवीन ट्रस्टी अपॉइंट करण्यासाठी मी माझ्या अधिकारात नवीन ठराव दिलेला आहे. त्याची कोर्ट इन्क्वायरी चालू आहे. ही झालेली पेपर नोटीस. आता बाकीचं गावकऱ्यांनी त्याचा खुलासा करून घ्यावा ही विनंती. मग 2019 पासून वरती काय कुठलंच डॉक्युमेंट जमा केले नाही. अध्यक्ष कोणी माहित नाही, वरती उपाध्यक्ष कोणी माहित नाही. आणि जर कोर्टानं जर इथं सांगितलेलं आहे की 2024 रोजी की आम्ही यांना घेऊ शकत नाही की काहीच नाही, तर मग कदम साहेबांनी जो आता आर्थिक ताळेबंद वाचून दाखवला याला अर्थ राहतो का? आम्ही आता जे केले हा. हे धर्मदा ऑफिसला जमा आहे. त्यांची सही आहे, त्यांची आमच्याकडे पोहोचेल. मग त्यांनी का घेतले हे आम्हाला काय माहिती. आमचं काम आम्ही करतोय. आपण हा आदेशच आहे की का मंजूरचा त्यांनी आदेश आहे? त्यांनी आदेश दिला. मी काय म्हणतो तो आदेश आहे. हा. तू दाखवतेस तुझ्याकडे आला, तो माझ्याकडे पण आला. याला पाहिजे होता, हा. याला पाहिजे होता का नाही? आता सर, तुम्ही एक तुम्ही मिनिट. मला हा. काय होतं माहिती आहे का, म्हणजे तुम्ही म्हणताय का नाही की पाहिजे कागदपत्र. हा. ते कसं होतंय, तुमच्यातल्या अध्यक्ष तुम्ही मगाशी मी बघितलं त्या नोटीसला, हा. तुमच्यातले अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तुमच्यात खजिनदारचं मेन्शनच नाही. कसं हा, बरं, नाही, ऐका, ऐका, ऐका. आपण जर एखाद्या करतो का नाही, तर सगळ्या गोष्टीला तुम्ही म्हणताय का नाही की मला पत्र येत नाही किंवा येत नाही. आपल्यात जर आता हे तुमच्याकडे रजिस्टर कोण घेऊन जातं वरती चार्टी कमिशनरला, कोण पण जात असं नाही. ऐका की सर, तिथं आहे का नाही आपल्या तुम्ही मागच्या वेळी तुम्ही गेला का कोणी गेला ते सही शिक्का देतात बरोबर ना. ते सगळे सायनिशा करते ती समजा एखादी ट्रस्ट असली जागृत. आता तुमच्यात काय झालं माहिती का, ही ट्रस्ट साधारण 4-5 वर्ष किती 7-8 वर्ष माझा अंदाज ऐका हा, नाही. ती त्यात तिथं नोंद नाही, म्हणजे दिसत नाही काय. थोडक्यात आपण बँकेत गेलो समजा मी किंवा 10 वर्ष गेलोच नाही किंवा 2 वर्ष गेलो नाही, KYC करतो आपण सर, त्या पद्धतीनं ती दिसना ती तिथं, असं मला म्हणायचं. बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण आम्ही जे दिलेली सगळे डॉक्युमेंट आहेत ते ऐका, जर धर्मदा ऑफिस सगळे आम्ही जमा केले त्यांचे आमच्याकडे पोहोचेल. बरोबर. आमचा जे काय म्हणजे हे राहिलेलं आहे रिन्युएशन ते आम्ही दाखल करू. बरं का दीपक, तेव्हा ऑडिट रिपोर्ट आहे का नाही मी जमा केलेलं आहे. ऐक की माझं म्हणणं ऐक की आज मी इथं सही केलेली बरोबर केली का नाही मला माहित नसल्यामुळे मी सही केली. हो. आता मला माहित असतं तर मी वाचून दाखवलं नसतं. आता मला एक पत्र येऊन द्या मला सांगायचं पण तुमच्या लक्षात मला पण कळालं की मला पत्र येऊन द्या. मी काय करत नाही, कुणी पण करावं. तुमच्या ह्याच्या ऑफिस आहे मला काय खजिनदाराचा मुद्दा काढला असतो तर खजिनदाराला आताच राजीनामा दिलेला आहे. त्याचं पद काय काढलेलं नाही. मी सांगते आपलं जस्ट मान दिसेल ती सांगाय नको आहे आपल्याला विचारलं पाहिजे की हा विषय निघाला तर सांगणार मग नाही. बरोबर मी काढला की मग मी खजिनदार पद होतं हा. त्या सदरच्या खजिनदाराला राजीनामा दिल्यामुळे पद सध्या रिक्त आहे. त्यामुळे तिथं त्या यादीत खजिनदार पद दिसत 9 जणांची बॉडी आहे. 8 जणच तिथं दिसतात. तुमची घटनेत 9 जण आहेत का बॉडी? हो आहेत की. घटनेमध्ये आहे हा आपल्या नियमावलीमध्ये आहे का? हा, आहे. मोठी परवानगी घ्यायचं का आपलं असंच बोली नाही, नाही, नाही. घटना नाहीये सर. घटना ऍक्च्युली काय माहिती का, हा. आपण म्हणतो की करू घटना ना मी हा? करू घटना म्हणजे एवढे दिवस काय केले? हा, करू म्हणजे काय माहिती का सर, ती करायला लागणार ती घटना. कसं होते घटना प्रॉपरली करा मग ती पुढे गेलं. आपण काय होतो आता जी आपण मिटिंग घेतो का नाही, करायचं नाही ना. तेच म्हणतो. जर 19 पासून कोणाला वेळ नव्हता का, तर प्रत्येक आपण बिझी होते. जर इथं कोणाला त्याला वेळ नाही तर मग बॉडीवर काय आहे? 2019 सालापासून 2025 पर्यंत ह्याच्यावर तुम्ही म्हणताय मग गेलो तिथं पोच घेतली की काय संपलं का? असं नाही. आता ते
नाही आहे ही तुझं म्हणणं बरोबर आहे. आपण जे वकील आमचं काम करत होता त्यांना सांगून आम्हाला काम होतं की तुम्ही असंच करा. त्यांनी एकोणीस आम्हाला सांगितलं नाही. त्यांना आम्हाला आता ह्या 2-3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. तर मी त्याच्यापाशी गेलो होतो. तर ती तुम्ही एक घटना दिलेली बरोबर आहे. तर ते न्यायालय आपण न्यायालयात बोलत आहे काय अडचण विषय. पण जर झाला तर आम्ही नाही झाला तर तुम्ही स्वीकारा. मग तू हे ट्रस्टी काय पेपर संपतोय त्यांनीच काय निर्णय घ्यावा की एखाद्या सामान्य माणसाला घ्या ना ट्रस्टी. काय बिघडतंय का ट्रस्टीवाले श्रीमंत पाहिजे माझ्याकडे हे पेपर नोटीस आहे की ट्रस्ट नाही येतं म्हणून घ्या ना सामान्य माणसासाठी. सामान्य माणसं सगळी कोण कोण जागेवर येतो मी तुला सांगत नाही नाव घेऊन विषय काय ट्रस्टी कोण कोण त्याची यादी तुम्ही अजून वाचून दाखवली आम्हाला. ट्रस्टी कोण कोण आहेत आम्ही तुम्हाला विचारलं. कोण कोण काम करतंय हे जर का पाहिजे असेल तर नाव तुम्ही ठरवताय बाकी कोणी विचारताय. तेव्हा मीटिंग झाली का वार्षिक मीटिंगचा ठराव आहे तुमच्याकडे जी नवीन नावं ऍड केली त्याचं तुमच्याकडे कुठली वार्षिक मीटिंग मध्ये कोणाला नाही वार्षिक ठराव पाहिजे. एकदम 5 वर्ष 5 वर्षाला आपली बॉडी बॉडी 5 वर्षांना बदलाय. एक मिनिट ऐका साहेब म्हणजे तुमचं 4 माणसं ठरवणार हे खरं आहे नाही. मग तेव्हा वार्षिक मीटिंगमध्ये किती जण ठराव दाखवा जे नवीन नावं ऍड झाली किती झाली. संबंधित ट्रस्ट ॲड्रेस 76/77 रघुनाथपुरा करंजेपेठ सातारा. अर्जदाराचे नाव किरण बबनराव भोसले. खालील विश्वस्त सदस्यांची नावे. राजीनामा दिल्याने मयत चारुदत्त परशुराम कदम मयत 22/2/2022. खालील कागदपत्रे सोबत जोडलेली आहेत. सार्वजनिक नोंदणी कार्यालय सातारा. मला काय माझं प्रश्न की जी आपण उद्या समजा इथे फरशी बदलायची गेट बदलायची आपण मालक कोणीच नाही बरोबर. मालक आहे 4 किलोमीटर 1 नंबरला 3 नंबरला आपण 2 नंबरला. मला काय म्हणते जे आपण करतोय त्याची आपण परमिशन घेतली का नाही घेतली सांगितली का. जे आता आपल्याकडे भाडे करायचे त्यांची तुम्ही घेतले भाडेकरार घेतले का आम्ही त्यांना आधीचे किंवा आत्ताचे सांगितले ते द्यायला आता तयार नाही. तसं आम्ही कळवली कोर्टाला मला दिसायला उद्या आज रोजी पेपरला द्यायला एवढं भाडे आम्ही आज दिलं की बाबा नियमाप्रमाणे भाडं द्यावं बोलले तुम्ही सी करावं म्हणून साहेबराव रामचंद्र शेंडे अध्यक्ष, उपाध्यक्ष किरण बबनराव भोसले उपाध्यक्ष, मुरलीधर ज्ञानदेव काटकर सदस्य आहेत. त्याच्यानंतर वसंतराव राजाराम भोसले सभासद आहेत. मनोज बाळकृष्ण राऊत सभासद आहेत. महेंद्र साहेबराव शेंडे सभासद आहेत. दत्तात्रय मारुती पिसाळ सभासद आहेत. आत्ता दत्तात्रय महादेव तोडकर सभासद आहेत. आणि मी स्वतः अनिल चारुदत्त कदम. मग आता कसे घेतले कसे गेले त्याचं निवारण करा. गावातले लोक एवढे कमी झाले का की एका घरात 2-2 जण बसवायची वेळ आली. असं काय बंधन नाही कोण एका घरात घेऊन आहे देवस्थान ट्रस्ट आहे. बंधन आहे का कुठं म्हणजे गावातल्या लोकांची गरज नाही. गावातल्या लोकांची गरज नाही. एका ट्रस्ट मध्ये नवरा बायको पण नाही मग घरगुती ट्रस्ट म्हणजे असं असतं काय ऐका ना ट्रस्ट म्हणले की सार्वजनिक करंजातले यादव पिसाळ कुंभार या सगळ्यांची गरज नाही. पहिल्यापासून होतीच की यादव नव्हते का जाधव नव्हते का कदम नव्हते कोण नव्हतं आजची मीटिंग संपन्न झाली ही जाहीर करतो.